हॅलो, आज या ठिकाणी ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार माननीय चंद्रकांत बंडू सावंत त्यांच्या अश्रू या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे। या काव्यसंग्रहासाठी या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमासाठी लाभलेले सर्व मान्यवर, या मान्यवरांचं आपण उद्या पुस्तक देऊन स्वागत करतोय। तसेच या मान्यवरांच्या बरोबर आपण ही ऑनलाईन या कार्यक्रमासाठी उपस्थित लाभलेले सर्व रसिक श्रोते, आपणाही सर्वांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। मी या ठिकाणी या कविता संग्रहाचे कवी माननीय चंद्रकांत सावंत सर यांना विनंती करतो की सर्व पाहुण्यांचे पुस्तक देऊन त्यांनी स्वागत करायचं आहे। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दयानंद ठाणेकर सर यांचे स्वागत कविराज करत आहेत। यानंतर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट मकानदार सर यांचंही स्वागत कवी महाशय करतायत। तसेच तळमावलेचे ज्येष्ठ कवी, साठवणकार श्री प्रदीप पाटील यांचंही स्वागत करण्यात येत आहे। या ठिकाणी या ठिकाणी सर्व मान्यवरांचं पुस्तक देऊन स्वागत होत आहे। त्यानंतर प्राध्यापिका शोभा चाळके यांचंही स्वागत करावं असं मी कविराजांना विनंती करतो। तसेच भार्गव सावंत याचंही स्वागत करण्यात येते। या ठिकाणी धन्यवाद सर। यानंतर या ठिकाणी माझंही स्वागत होत आहे। थँक्यू सर, धन्यवाद। स्वागताचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी छोट्याशा प्रस्तावनेसाठी आणि या कविता संग्रहाचा प्रकाशक म्हणून या ठिकाणी मी सरांची ओळख करून देतोय। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावातील माननीय चंद्रकांत बंडू सावंत हे आजरा जनता बँकेत नोकरी करत असताना त्यांना साहित्याचाही छंद लाभलेला आहे। त्यांनी आजपर्यंत विविध विषयावर कविता, वैचारिक लेखन, कथा, नाटक अशा पद्धतीने साहित्य लिहिलेलं आहे। त्यामध्ये सरांची प्रकाशित पुस्तके सम्राट हे नाटक प्रकाशित झालेलं आहे। त्यानंतर सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती एक सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे। तसेच सरांचा हा दुसरा कविता संग्रह, पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला त्याचं नाव जयघोष, जयघोष हा कविता संग्रह प्रकाशित झाला। त्यानंतर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जीवनावरतीही त्यांनी लिखाण केलेलं आहे। त्यानंतर आज प्रकाशित होत असलेला अश्रू हा कविता संग्रह, तसेच कोल्हापूरचे राजे लोकराजे राजश्री शाहू महाराज यांच्यावरतीही सरांनी पुस्तक लिहिलेलं आहे। ही सरांची आजपर्यंतची प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत। सरांना जे पुरस्कार आजपर्यंत लाभलेले आहेत त्याच्यामध्ये विचारज्योत पुरस्कार 1996 ला मिळालेला आहे। तसेच कविरत्न पुरस्कार 1998 ला, अश्वघोष नाट्य पुरस्कार 2018, समाजभूषण पुरस्कार 2019, लक्षवेधी काव्य पुरस्कार 2019, समाजरत्न पुरस्कार 2020 आणि साकार पुरस्कार 2020 ला मिळालेला आहे। तसेच त्यांचं आज या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन होतंय। तरी त्या पुस्तकाचा प्रकाशक म्हणून
मला तसेच इतरांच्या सर्व सहकार्यांना याचा आनंदच आहे. सरांनी यापुढेही कविता संग्रह तुम्ही बारकाईने वाचला तर याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला जीवन जगत असताना येणारी सुखदुःख, त्याच्यामध्ये त्यांना येणारे विविध अनुभव यांचे सविस्तर लेखन सरांनी या ठिकाणी केलेले आहे. आयुष्यामध्ये सुखापेक्षा दुःखाचाच भाग हा जास्त असतो आणि त्या दुःखामधून मध्यम मार्ग कसा काढावा आणि जीवन समाधानाने सुखाने कसं जगलं पाहिजे याविषयी सरांनी या ठिकाणी छान असं विवेचन केलेलं आहे. तसेच या ठिकाणी विविध विषयावरती सरांनी या कविता संग्रहामध्ये आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे हा कविता संग्रह असा एक परिपूर्ण असं एक साहित्य निर्माण होते या ठिकाणी. तरी सरांचा मी मनपूर्वक आभारी आहे. एवढे बोलून मी माझे छोटेसे प्रास्ताविक संपवतोय. यानंतर मी या कविता संग्रहाचे कवी माननीय चंद्रकांत बंडू सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. धन्यवाद सर. आज माझा अश्रू हा कविता संग्रह प्रसिद्ध होताना मला अतिशय आनंद होत आहे. कारण माझ्या काव्य संग्रहाचे प्रकाशन हे प्रयास प्रकाशन मार्फत असून ते तळमावळाचे प्रसिद्ध कवी व लेखक माननीय प्रदीप पाटील सर यांच्या हस्ते व कोल्हापूरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय डॉक्टर दयानंद ठाणेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली होत असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कायदेतज्ञ ॲडव्होकेट अकबर मकांदर सर आणि साहित्याचे अभ्यासक आदराचे अविनाश वर्तनतिका आले नाहीत आणि लेखिका प्राध्यापक शोभा ताळके मॅडम यांच्या प्रमुख उपस्थित होत आहे. हा आनंददायक क्षण घडवून आणणारे प्रयास प्रकाशनचे प्रकाशक व निमंत्रक ॲडव्होकेट मान्य अधिक चाळके सर आणि ह्या सर्वात एकूणच माझ्या सर्व पुस्तकाचे प्रकाशनबाबत सर्वच बाबतीत मला अत्यंत मोलाची साथ देणारे निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक मान्य अनिल मोमाने सर व चैत्र प्रकाशनचे प्रकाशक माझे मित्र कवी व लेखक मान्य मंदार पाटील सर यांच्या उपस्थित होत आहे. या प्रकाशन सोहळ्याने मी अगदीच भारावून गेलो आहे. आपण सर्व या कार्यक्रमात उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. यापूर्वी माझं सम्राटी नाटक, काव्य घोष तसेच छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजे शाहू महाराज आणि तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. आज अश्रू हा प्रकाशित काव्यसंग्रह प्रकाशित आहे. हा माझ्या काव्यसंग्रहात सांगितल्याप्रमाणे अश्रू तेव्हाच डोळ्यातून ओघळतो जेव्हा आयुष्यात काहीतरी सुखदुःखाच्या घटना घडलेल्या असतात किंवा घडत असतात. जसे आपण सुखात आपलीच पाठ आपण थोपटत असतो तसे दुःखाला देखील आपणच कारणीभूत असतो. आपल्या कर्मानंच ते ओढवून घेतलेले असते. ज्याप्रमाणे आपण सुखात इतरांना सहभागी करून घेत नाहीत तसेच दुःखात देखील कोणी सहभागी होणार नाही आणि त्याची खापरही तुम्ही इतरांना फोडू शकणार नाही. म्हणूनच माणसाने दुसऱ्या देण्यापेक्षा स्वतः हिमतीने जगायला शिकले पाहिजे. संकटावर स्वार होऊन त्या संकटाच्या यशात रूपांतर केले पाहिजे. माणसाला लाभलेल्या आयुष्याची नश्वरता न समजल्याने माणूस भौतिक सुखात गुरफटत राहतो. त्याला हे कळत नाही की आपल्याकडे किती पद पैसा धनसंपत्ती असली तरी मरते समय माणूस रिकामी हातानच जातो आणि त्याच्या मेल्यानंतर सुद्धा त्याच्या देहाचे क्रियाक्रम हे सुद्धा 3 फूट जागेतच पार पडते. म्हणूनच माणसाने माणसासारखं वागले पाहिजे. मनुष्य धर्म हाच खरा धर्म आहे. यासारख्या अनेक कविता या सांगत आहेत. आज भाऊ बहीण, आई वडील, आप्तसखीय एकूणच जिव्हाळ्याची नाती दुरावत आहेत. यातून जे परिणाम घडत आहेत, ज्या यातना सहन कराव्या लागेल त्यातून ओघळणारे अश्रू म्हणजे या माझ्या काव्य संग्रहाचे शिक्षक आहेत. परंतु यातील कविता फक्त अश्रू ढाळीत नाहीत तर त्यातून अश्रूंची झाली फुले हा जीवन विषयीचा आशावाद सुद्धा दर्शवितात. पण ज्या डोळ्यातून हे अश्रू वाहतात त्या डोळ्याची तुम्ही पारख करा. म्हणजे डोळे सुद्धा किती शक्तिशाली असतात हे तुम्हाला दिसून येईल. कारण ते आकाशातील सूर्य, चंद्र,
ग्रहताऱ्यांना सुद्धा लांबून ओळखतात, तर जवळच्या भावंडांना का ओळखणार नाहीत? तसेच स्पर्श सुद्धा न बोलता सारे काही सांगत असतो, सारे काही साध्य करत असतो. तशीच वेळ ही आपलं कोण परक कोण हे दाखवून देत असते, खरे कोण खटे कोण हे दाखवून देत असते. पण आपण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असतो आणि म्हणूनच आपण आयुष्यात फसतो, अपयशी ठरतो. उद्याचा दिवस माझा आहे हे विसरतो. आपल्या किमतीला अश्रू नसतात, तर आपल्या अश्रूंना किंमत असते हे आपण कधीच ओळखले नाही, म्हणूनच तर दुःखी आहोत. संसाराच्या बाबतीत म्हणाल तर पुरुषांपेक्षा स्त्रियाच अधिक दुःखी असतात. त्याचे कारण म्हणजे स्त्रीचा तिरस्कार करते. मुलगी नको मुलगाच हवा हा पुरुषांपेक्षा स्त्रियाचाच हट्ट असतो, म्हणूनच ती अधिक दुःखी असते. तसेच शत्रुत्वाच्या बाबतीत म्हणाल तर खरा शत्रू आपल्यातील स्वार्थी व पितृलोक आहेत. म्हणूनच बाहेरचे चोर आपल्या घरात घुसतात आणि त्याला स्वार्थापुढे एवढे सुद्धा समजत नाही की आपण आपले घर उद्ध्वस्त करीत आहोत. आजपर्यंत आपल्या देशावर जे आक्रमणे झाले त्यात स्वार्थी व पितृलोकांचे कोठे ना कोठे सहभाग आहे. मला वाटते की परकीय शत्रूला सीमेवर थोपविण्याचे महान कार्य आपले वीर जवान करत आहेत. पण त्यापेक्षा आजची आपली खरी जबाबदारी ती म्हणजे आपल्यातील स्वार्थी व पितृ लोकांना शोधून काढून जोपर्यंत नष्ट करणार नाही तोपर्यंत घर असो अथवा देश कोणी सुखी राहू शकत नाही, हे सुद्धा मी माझ्या कवितांमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अश्रूंची महती देखील छोट्या प्रमाणात मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हे अश्रू व्यक्त करत असताना मी शुभोल नार्या या चित्रपटावर एक सिनेमातील नार्याच्या भूमिकेवर एक संपूर्ण सिनेमावर एक कविता केली. ही कविता शुभोल नारा हा अनाथ मुलावर आधारित आहे. त्या अनाथ मुलातील जे काय समाजाकडून भेदभाव जे त्याच्यावर काय बहिष्कार वगैरे केला जातो, त्याच्यावर अन्याय होतो आणि ह्या अन्यायाला तोंड देताना सुद्धा त्या शुभ बोलणाऱ्या शेवटी खोटे रूप धारण करायचे, खोट्या ढोंगीपणाच्या साधूचे रूप घ्यावे लागते. आणि ज्यावेळी साधूचं रूप घेतोय, जगाला ज्यावेळी तो फसवतोय त्यावेळी हे जग त्याला डोईवर घेऊन नाचतंय, त्याच्या पायाकडे लोटांगण घालतोय. म्हणजे आज समाज होते किंवा कोणीही असू देत, हे ढोंगी साधूच्या पणालाच सर्व पडायला जाईल, हे मी तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे सांगण्याचा प्रयत्न मी इथे का करलोय, आज अनाथ मुलांचे वाक्यात सुद्धा होत आहे. आज प्रत्येक अनाथ मुलं सुद्धा ह्याच भूमिकेला म्हणजे समाजाच्या द्वेषाला सामोरे जावं लागत आहे. माझी एक आपल्या सर्वांना विनंती आहे की अनाथ मुलं कुठेही दिसत असली तर तुम्ही त्यांना मदत करावी. जरी समजा मदत करायची नसली तर त्याची विटंबना किंवा हिटाळणी करू नका, हे मला ह्याच्यातून थोडक्यात सांगायचं आहे. याचप्रमाणे म्हटलं तर आत्मा ह्या गोष्टीवर सुद्धा माझ्या काही कविता आहेत. या आत्मा आत्मा हा स्वतंत्र आहे, अमर आहे अशी म्हटलं जाते. पण मी माझ्या कवितांमध्ये जे सांगितलं आहे तो आत्मा हा अमरवीर नाही आणि स्वतंत्रही नाही असं मला म्हणायचं आहे. कारण आत्मा जर हा स्वतंत्र असता तर माणूस मरते समयी तो म्हणत असतो की मला अजून 4 दिवस जगायचे आहेत, मला मृत्यू नको आहे असं म्हणत असताना सुद्धा ती मृत्यू त्याला का ढळतोय, म्हणजे त्याला मरणाची इच्छा नसता. आत्मा जर तो अमर जर असता तर त्याला मरताना तो वाचला पाहिजे, पण तो वाचू शकत नाही. तसेच मेल्यानंतर सुद्धा तो दुसऱ्या देहात शरीर धारण करतो असं म्हणतात. जर तो दुसऱ्या देहात धारण करत असेल आणि तो जर खरोखर आत्मा जर असेल तर त्याला मागच्या जीवनाची का आठवण होत नाही, हे मला आत्मा ह्या कवितांमधून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अशा रीतीने मी ह्या माझ्या काव्यसंग्रामते थोडक्यात म्हणजे नैसर्गिक, सांपत्तिक, आपत्तिक आणि प्रत्येक मनुष्य आयुष्यात कुठे ना कुठे काही घटना घडल्या, प्रत्येक घटनाचा मी कुठे इथं उल्लेख केलेला आहे. आणि ह्या घटना घडत असताना निसर्गाला जास्त म्हणजे प्राधान्य दिलेलं आहे, हे एवढं मी ह्या कवितांमधून सांगत होतो. अशा या प्रकारच्या माझ्या निसर्गावर माझ्या कविता आधारते. आणि मनुष्य जीवनावर माणसानं किती जरी निराश झाला तरी माणसाला जगल्याशिवाय पर्याय नाही. आपण म्हणतो की निराश झाला की आपण मृत्यूचा स्वीकार करतो, म्हणजे याचना करतोय, पण एवढं म्हणण्या एवढं सोपं नाही आहे. शेवटी माणसाला जगायलाच लागते आणि जगल्याशिवाय तो पुढे येऊ शकत नाही. हे जगण्याची ताकद माझ्या कविता देतात, हे यातून मी काव्यसंग्रहातून सांगितलं. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सरांनी अतिशय मार्मिक पद्धतीनं यातील कवितांचं विवेचन केलेलं आहे. आपण यानंतर माननीय चंद्रकांत बंडू सावंत यांच्या अश्रू या काव्यसंग्रहाचं सर्व मान्यवरांनी प्रकाशन करावं असं मी विनंती करतो. माननीय कवी प्रदीप पाटील यांच्या हस्ते आज अश्रू या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे.
सावंत सरांचा हा दुसरा काव्यसंग्रह. पहिला काव्यसंग्रह जो प्रकाशित झालाय जयघोष, आणि हा आजचा दुसरा काव्यसंग्रह. ग्रामीण जीवनावरती आणि जीवनातील सुखदुःख याच्यावरती आधारित असलेला हा अश्रू हा काव्यसंग्रह. या ठिकाणी काव्यसंग्रहाचं प्रकाशन आज होत आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या अश्रू या काव्यसंग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद. अश्रू या काव्यसंग्रहाचं प्रकाशन पार पडलेलं आहे. कवींच्या बाबतीत या ठिकाणी असं म्हटलं जातं की जे ना देखे रवी ते देखे कवी. अशा पद्धतीनं चंद्रकांत सावंत सरांनी आयुष्यातील लहानातल्या लहान घटनेचा या ठिकाणी वेध घेतलेला आहे. आयुष्यातील सुख आणि दुःख यांचं अतिशय छान पद्धतीने या काव्यसंग्रहामध्ये विवेचन केलेलं आहे. यानंतर मी प्राध्यापिका शोभा चाळके यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हॅलो. आज प्रयास प्रकाशन तर्फे माननीय चंद्रकांत सावंत सरांचा अश्रू नावाचा जो कविता संग्रह आहे याच्या प्रकाशनासाठी या ठिकाणी सगळे मान्यवर जमलेले आहेत. माननीय डॉक्टर दयानंद ठाणेकर सर, कवी नाटककार माननीय चंद्रकांत सावंत सर, माननीय ऍडव्होकेट अकबर मकानदार सर, माननीय प्रदीप पाटील सर आणि प्रकाशक आदित्य चाळके, तसेच निर्मिती प्रकाशनचे अनिल महामाने, या सगळ्यांना मी नमस्कार करून या कविता संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त सगळे जमलेले आहेत. तर कवी नाटककार माननीय चंद्रकांत सावंत सर यांना प्रथम शुभेच्छा आणि सरांचं अभिनंदन, तसेच प्रकाशकांचं सुद्धा अभिनंदन करते. तर या कविता संग्रहामध्ये जरी या कविता संग्रहाचं नाव अश्रू असलं, जरी या कविता संग्रहाचं नाव अश्रू असलं तरी फक्त हा कविता संग्रह अश्रूवरती बोलत नाही. मानवी जीवनात येणारे दुःख जसं हा कविता संग्रह व्यक्त करतो, तसंच मानवी जीवनात येणारा आशावाद किंवा पॉझिटिव्हिटी ही कशी राखली पाहिजे आणि माणसानं आपल्या आयुष्यात कसं पुढे गेलं पाहिजे हे सगळं व्यक्त करणारा असा हा कविता संग्रह आहे. मुळात सर हे बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेलच. आणि बँकिंग क्षेत्रासारख्या क्षेत्रात कार्य करत असताना सुद्धा सरांना कविता, नाटक, सरांची आधी बरीच पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. यामध्ये प्रसिद्ध असं सम्राट नावाचं जे नाटक आहे तर ते पर्यावरणावर सरांनी लिहिलेलं आहे. सरांचं पर्यावरणावर खूप प्रेम असलेलं दिसून येतं. तर सरांनी बँकिंग क्षेत्रात असून सुद्धा आपलं जे लेखन क्षेत्राशी असलेलं नातं आहे तर ते जपण्याचा अनेक कविता आणि जे नाटक आहेत, कथा, कादंबऱ्यात यातून प्रयत्न केलेला आहे. तर अशाच पद्धतीचा
सरांचा जो अश्रू हा कविता संग्रह आहे, तर यामध्ये मानवी समाजाविषयी भाष्य केलेलं दिसतं. आणि सावंत सरांनी मानवी जीवन आणि मानवी नाती यामध्ये सखोल असं भाष्य केलेलं आहे. मानवी स्वभाव किंवा मानवाचं एकमेकाविषयी असणारं नातं कशा पद्धतीनं स्वार्थ लोकांमध्ये आहे आणि तो कसा व्यक्त होतो किंवा अडचणीच्या वेळेस कोण परक कोण आपलं हे दाखवणाऱ्या अशा कविता, एकूण 51 कविता जरी असल्या यामध्ये, तरी खोल पूर्ण जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या अशा कविता आहेत. त्यात जरी कविता मुक्त छंदामध्ये असल्या, या कविता अगदी यमक जुळवणाऱ्या नसल्या किंवा पारंपरिक ट्रॅडिशनल दृष्टीने नसल्या, तरी मुक्त छंदामध्ये असल्या तरी खोल असं मानवी जीवनाचं वर्णन करणाऱ्या आहेत. काही कविता या निसर्ग कविता आहेत. निसर्गावर आपलं निसर्गाशी असलेलं आपलं नातं व्यक्त करणाऱ्या अशा ह्या पूर्ण सार सांगणाऱ्या कविता आहेत. तर सर, मी जसं मगाशी म्हटलं तर सर बँकिंग क्षेत्रात असून सुद्धा सरांची मराठी भाषेवर जे प्रभुत्व आहे किंवा मराठी भाषेवर जी पकड आहे ती खूपच असलेली, आपल्याला प्रभावी असलेली अशी दिसून येते. मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगते की यामध्ये सरांची एक कविता आहे, अश्रूंची फुले घेऊन गेला. तर या कवितेत सरांनी म्हटलंय, अश्रू पुसता पुसता मन गहिवरून आले, अश्रू पुसता पुसता मन गहिवरून आले, हुंकर मारता मारता हुंकार तो फुटला. साऱ्यांचा स्वाभिमान जागा झाला, साऱ्यांचा स्वाभिमान जागा झाला, जगात साऱ्या व्यापून राहिला. काळच तो क्षणाचा ठरला, काळच तो क्षणाचा ठरला, काळजाला खळगा मात्र कायमचा पडला. जाताना मायेची सावली देऊन गेला, आठवणींचा डाग तो कायम राहिला. जाताना मायेची सावली देऊन गेला, आठवणींचा डाग तो कायम राहिला. हुंदके देऊन अश्रूंची फुले घेऊन गेला, हुंदके देऊन अश्रूंची फुले घेऊन गेला. जाताना स्वाभिमानाने कसे जगावे साऱ्यांना दाखवून गेला. जाताना स्वाभिमानाने कसे जगावे साऱ्यांना दाखवून गेला. तर अशा पद्धतीने सरांनी जी उत्कृष्ट अशी भाषा वापरलेली आहे, मराठी भाषा सरांची उत्कृष्ट अशी पकड आहे, हे आपल्या कविता वाचल्यानंतर लक्षात येईल. तर अशा पद्धतीचं असाधारण असं सरांचं व्यक्तिमत्व आणि त्याच पद्धतीनं मानवी स्वभाव आणि निसर्ग आणि मानवी स्वभावामध्ये येणारे गुण अवगुण या सगळ्यांचं वर्णन सरांनी आपल्या कविता संग्रहामध्ये उत्कृष्ट पद्धतीनं केलेलं आहे. तर सरांच्या या प्रकाशनानिमित्त सरांना मी शुभेच्छा देते आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देते आणि थांबते. प्रकाशक आणि लेखकांनी मला इथं 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय ॲडव्होकेट मकानदार सर यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दयानंद ठाणेकर साहेब, लेखक कवी माननीय प्रदीप पाटील, आणि आज ज्यांचा आपण हा काव्यसंग्रह प्रकाशित करत आहोत ते मान्यवर कवी चंद्रकांत सावंत, तसेच प्राध्यापिका शोभा चाळके मॅडम, निर्मिती प्रकाशनचे अनिल ममाने आणि ॲडव्होकेट अधिक चाळके. आज आपल्यासाठी फार, मला तरी असं म्हणावंसं वाटतं, फार महत्वाचा आज आपण हा कार्यक्रम घेत आहोत. त्याचं कारण असं आहे, फक्त हा एक काव्यसंग्रह नाही आहे. आपण गेले वर्ष, 1.5 वर्ष झालं कोरोनाच्या साथीनं पूर्ण जग, फक्त भारत देशच नव्हे पूर्ण जग कोरोनाच्या साथीनं त्या विळख्यामध्ये आहे. लोकांना अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत. लहान मुले शाळेत जाऊ शकत नाहीत, वृद्ध असोत, सर्वसामान्य तरुण असोत, सर्वसामान्य माणसाला आपलं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि जणू काही माणूस हा पिंजऱ्यामध्ये अडकून झालेला एक यंत्र बनलेला आहे. आणि आज आपण जर कोणताही वर्तमानपत्र जर काढून बघितलं तर आपल्याला एकच दिसतं, लॉकडाऊन आहे. गेले वर्षभर मी कामाला गेलो नाही, मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत, बागेत जाऊ शकत नाहीत. लोकांचा जो एकमेकाशी असणारा स्नेह किंवा संवाद आहे तो संपलेला आहे.
आणि जे काय आहे फक्त ऑनलाईन आहे, जे काही आहे सामाजिक अंतर आहे. याचा अर्थ असा आहे पूर्ण जगानं माणसाची माणुसकी हिरावून घेतलेली आहे आणि माणूस हा माणूस नसून एक यंत्रच झालेला आहे. अशा काळामध्ये एक आशेचा किरण म्हणून प्रत्येक माणसाच्या मनातला जो आवाज आहे, त्या ज्या भावना आहेत, त्या काव्य संग्रहातून आपल्याला उमटलेल्या दिसतात. त्याचं प्रतिबिंब आपल्याला ह्या काव्य संग्रहामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळंच या काव्य संग्रहाचं या निमित्तानं आज प्रकाशन होत असताना मला असं वाटतं, जे कोविडसाठी काम करणारे योद्धे आहेत ते फ्रंटलाईनवर लोकांना औषधं गोळ्या देत आहेत, परंतु लोकांच्या मनावर फुंकण घालण्याचं काम डॉक्टर करू शकत नाहीत, ते फक्त कवीच करू शकतात. आणि अशा पुस्तकांच्यामुळे मी पाहिलं, आता मॅडमनी पण वाचून दाखवलं, अश्रू ज्याचं नाव असं ठेवण्यात आलेलं आहे, त्याचप्रमाणे स्पर्श आहे. असे एक एक मानवी भावना, मानवी संबंध, मानवाशी निगडीत जे आपण डोळ्याने पाहू शकत नाही, जे फक्त आपण अनुभवू शकतो, अशा ह्या ज्या हळव्या भावना ज्या आहेत ह्या काव्य संग्रहामध्ये लेखकांनी व्यक्त केलेल्या आहेत. यावरूनच आपल्याला हे लेखक देखील किती हळव्या मनाचे आहेत आणि एक माणूस म्हणून त्यांच्यामध्ये त्यांचं जे अंतरात्मा आहे तो किती जागृत आहे याची प्रचिती या अश्रूंच्या या लेख संग्रह म्हणजे काव्य संग्रहातून आपल्याला लक्षात येते. मित्रहो, आपल्याला हे जीवन जगत असताना आज पूर्ण प्रत्येक व्यक्ती ही फक्त कमवण्याच्या मागे आहे, भौतिकवादाच्या मागे लागलेली आहे. आणि या भौतिकवादामध्ये लोक इतके पुढे गेलेले आहेत, स्वतःला माणूस आपण आहोत, आपण हे जगतोय कशासाठी हेच विसरून गेलेले आहे. प्रत्येकाचा अट्टाहास आहे जास्तीत जास्त पैसा कमवणे, म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी, चंगळवाद आहे, उपभोगवाद आहे, ह्यामध्ये माणूस हा गुरफटून गेलेला आहे. आणि त्यामुळे माणसाला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, आपण का जगायचं, आपल्यामध्ये हे जे आणि इतर जे आहेत काय फरक आहे का, हेच आपण मुळात विसरून गेलेलो आहोत. आणि यामुळं आपण पाहतो माणसाच्या जीवनात दुःखच दुःख आहे. मित्रांनो, आपल्याला माहित असेल या जगाचं सगळ्यात मोठं सत्य जर त्रिकालाबद्धी सत्य असेल तर ते आहे दुःख आणि नश्वरता. आणि ज्या व्यक्तीला हे मर्म कळलं त्याचंच जीवन सुखी झालेलं आहे. आणि ज्याला हे कळलं नाही तो अंतिम श्वासापर्यंत दुःखातच राहिलेला आहे. त्यामुळं कवीनी माणसानं दुःखामध्ये देखील कसं जगावं याचा एक आशावाद, आशेचा किरण या छोटेखानी काव्यसंग्रहात त्यांनी दिलेला आहे. आपण पाहतो ज्यावेळी माननीय गौतम बुद्ध पूर्ण आयुष्य म्हणजे त्यांचं जे काही तारुण्य बाल्य म्हणजे किशोरवयीन अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे राजवाड्यामध्ये त्यांचं पालन पोषण झालं. त्यांना कधीच दुःख काय असतं, जर्जरावस्था काय असते माहीत नव्हतं. परंतु ज्यावेळी सर्वप्रथम त्या जगाशी अनुभव आला, जगाचं वास्तव्य त्यांच्या समोर आलं, आपण पाहतो सगळ्यात अगोदर त्यांना काय कळलं की माणसाच्या जीवनामध्ये दारिद्र्य असते, वृद्धावस्था असते, अनेक म्हणजे माणसाला ह्या अनेक समस्या असतात. आणि त्याचा सगळ्यात मोठा शेवट जो आहे माणसाला मृत्यू असतो. ह्या गोष्टी ज्यावेळी गौतम बुद्धांनी पाहिल्या आपण म्हणते, आणि ही सुरुवात जशी गौतम बुद्धांनी स्वतः अनुभवली आणि त्यातून ते मोठे बुद्ध बनले. आज लोकांना तेवढं वाचायला वेळ नाही आहे, परंतु आपल्या दैनंदिन घडणाऱ्या जीवनातल्या गोष्टी ज्या आहेत तिथं कुठंतरी त्या आपण नोट केल्या पाहिजेत. आणि आपल्या जीवनातील दुःख नाहीशी कशी करू याचं देखील लोकांना भान होणं आवश्यक आहे. आणि यासाठी हा जो अश्रू संग्रह आहे, मला पूर्ण खात्री आहे हा खरोखरच आजच्या कोरोनाच्या निराशामय काळामध्ये लोकांना उभारी देईल, त्यांना जीवन जगण्याची एक नवी उर्मी त्यांच्यामध्ये निर्माण करेल. कारण ह्या संग्रहामध्ये रोज दैनंदिन घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, स्पर्श असो, डोळे असो, आपले हात असो, त्या हाताचा उपयोग तुम्ही कसा करता, हे डोळे
डोळ्यातून पाणीच नेमकं येतं, परंतु ते पाणी जे आहे दोन प्रकारचं असू शकतं. रागाने अनावर झालेले देखील ते अश्रू असू शकतात, किंवा माणसाला ज्यावेळी आनंद होतो ते आनंदाश्रू देखील असू शकतात, किंवा त्याच्या मनात करुणेचा भाव निर्माण झाल्यानंतर देखील अश्रू. हे एवढं सोपं नाही आहे. आता मॅडमनी सांगितलं, छंद आपल्याला जे पारंपरिक छंदबद्ध कविता करणे याच्यामध्ये कृत्रिमपणा येण्याची शक्यता जास्त असते. परंतु ज्यावेळी एखादा कवी छंदविरहित आपल्या मनाच्या भावना त्या कवितेतून व्यक्त करत असतो, खरोखरच त्या काळजाला भिडणाऱ्या असतात. आणि आज त्यांनी हा जो काही संग्रह आपल्या समोर आणलेला आहे, खरोखर मला असं वाटतं की लोकांच्या हातात जे पडलं तर लोकांना एक अशी दुर्मिळ वनस्पती म्हणू शकतो आजच्या काळामध्ये, ज्याची गरज आहे, अत्यंत गरज आहे, की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोरोना असू दे किंवा कोणताही पॅन्डेमिक साथी असू दे, येणाऱ्या काळामध्ये कसं आपण माणूस म्हणून जगावं, इतरांना स्वतः जगा, इतरांना जगू द्या, हाच मेसेज आपल्याला ह्या काव्यसंग्रहातून दिलेला दिसतो. आणि हे जे पुस्तक आहे अतिशय योग्य वेळी हे आज प्रकाशित होत आहे, याचा मला फार आनंद आहे. आणि यासाठी प्रयास प्रकाशन, निर्मिती विचारमंच आणि त्याचे सर्व अनिल ममाने असतील, अधिक चाळके असतील, त्यांनी आपले प्रयत्नातून हे पुस्तक आज लोकांच्या समोर येत आहे. आणि हे पुस्तक चंद्रकांत सावंत लेखकाने, कविवर यांनी हे आणल्याबद्दल मी त्यांचे सततचे आभार मानतो. कारण त्यांनी एक फुंकर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे लोकांच्या जीवनामध्ये लोकांनी जास्तीत जास्त वाचावं आणि त्यातून जीवनाची नवी उर्मी घ्यावी. आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारे त्यांचं देखील एक कोविड योद्धासारखंच हे काम आहे, त्यांनी ठेवावं अशा त्यांच्या शुभेच्छा देतो. आणि माझे मी 2 शब्द समोर. धन्यवाद सर. सरांनी अतिशय छानपणे सर्व कविता संग्रहाचा आढावा घेतलेला आहे. यानंतर ज्यांच्या हस्ते या अश्रू या काव्य संग्रहाचं प्रकाशन झालं ते कविवर्य आमचे मित्र प्रदीप पाटील सर यांना विनंती करतो त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आज माननीय चंद्रकांत बंडू सावंत यांचा अश्रू हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. त्याबद्दल माननीय चंद्रकांत सावंत यांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि इथून पुढे त्यांनी चांगल्या प्रकारे ते लिखाणकाम करतील याबद्दल मला कोणतीही शंका नाही. आणि इथून पुढे अजून त्यांनी लिखाण करावं, वेगवेगळे विषय त्यांनी हातात घेऊन त्यांनी आपल्या समाजाला अजून चांगल्या प्रकारचं लिखाण द्यावं, वेगवेगळे विषय हातात घेऊन. आणि त्यांना पुढील वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देत आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दयानंद ठाणेकर सर, त्याचबरोबर माननीय ॲडव्होकेट मकानदार सर, त्याचबरोबर लेखिका शोभा चाळके, त्याचबरोबर आमचे मित्र ॲडव्होकेट अधिक चाळके आणि निर्मिती प्रकाशनचे अनिल ममाने, त्याचबरोबर श्रावस्ती प्रकाशनचे मंदार सर, या सर्वांचं मी प्रथमतः आभार मानतो. आणि या पुस्तकाबद्दल थोडंसं मी त्या कवितेतील मला जे भावलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा अश्रू हा काव्यसंग्रह कवीला आलेला अनुभव, आजपर्यंत जीवनामध्ये आलेले अनुभव त्या कवितेमध्ये मांडण्याचा कवीने छान प्रकारे प्रयत्न केलेला आहे. आणि कवी हा माणसात राहणारा कवी आहे. हे काल्पनिक त्यांनी काही लिहिलेलं नाही. सर्व त्यांना जे अनुभव आले सुखदुःखाविषयी, माणसाविषयी, नातेसंबंधाविषयी, निसर्गाविषयी, माणसानं कसं जगावं हे जीवन, खरं तर आपल्याला माणूस म्हणून जीवन जे मिळालेलं आहे हे सृष्टीनं आपल्यावरती केलेले फार मोठे उपकार आहेत. आणि माणूस आता त्या स्वरूपाचं जगत नाही. हा माणूस, आजचा माणूस स्वार्थी जगत आहे. तो निसर्गाशी पण प्रामाणिक राहत नाही, स्वतःशी पण प्रामाणिक राहत नाही आणि कुटुंबाशी पण प्रामाणिक राहत नाही.
फक्त पैशाच्या मागे आजचा माणूस धावत आहे आणि पैसा प्रसिद्धी ह्या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत आणि फक्त कर्मच श्रेष्ठ आहे. तर त्या स्वरूपानं मी इथं कविता मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या कवितेत काव्यसंग्रहातून कवीचं विचारसरणी काय आहे, त्याने आजपर्यंत कशा प्रकारे त्यांनी जीवन प्रामाणिकपणे जगलं, एकमेकाला सोबत दिली, साथ दिली, मदत केली आणि माणूस कसा जगतो, किती स्वार्थी असतो आणि तरी पण आपण प्रामाणिकपणे जीवन जगावं हे या कवितेतून मांडलेलं आहे. त्यांनी सर्व त्यांचे सुखदुःख आणि हा कवी कितीही सुखदुःख आलं तरी संघर्ष केलेला आहे या कवीने. तर हार मानायची नाही, संघर्ष करीत राहायचं. यश अपयश हा पुढचा भाग आहे, पण संघर्ष करायचा आणि संघर्ष केला की यश येतच. आणि कवी हा एका कवितेमध्ये म्हणतो, जेथे मान नाही तेथे जाऊ नका, जेथे तुम्हाला मान नाही तेथे तुम्ही जाऊच नका. कितीही चांगले वागलात तरी अपमानच होणार, मान द्यायचा आणि घ्यायचा ते शिकलेले नाहीत. कवी म्हणतो स्वाभिमानानं जगा. या कवितेमध्ये कवी काय म्हणतो तर स्वाभिमानाने जगा तुम्ही, असा हा कवी एका ठिकाणी असाही म्हणतो तो, कारण तो निसर्गावरती खूप या कवीने प्रेम केलेलं आहे आणि आता माणसानं निसर्गाची किती वाहतात केलेली आहे प्रगतीच्यासाठी. त्याबद्दल कवी म्हणतो की झाडे लावा आणि देश वाचवा. कवी इथे असा म्हणतो की मेरग संपला तरी पाऊस नाही पडला, मेरग संपला तरी पाऊस नाही पडला, पेरलेले दान सारं अळीने खाल्लं, पेरलेले दान सारं अळीने खाल्लं, सारी मशागत वाया गेली, नवीन धान्य पेरावी लागली. कवी त्यासाठी शेवटी असा म्हणतो की आता जो झाला तो फक्त इशारा होता, आता जो झाला तो फक्त इशारा होता, आता तरी जागे व्हा, झाडे लावा आणि देश वाचवा. असा देशावरती सृष्टीवरती प्रेम करणारा हा कवी आणि निसर्गात पण रमून जातो. तर मी माझ्याकडून माननीय चंद्रकांत सावंत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि मी माझे 4 शब्द इथे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दयानंद ठाणेकर सर यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ऑनलाईनवर कार्यक्रम बघत असणारे प्रेक्षक वर्ग व या विचारपीठावर बसलेले मान्यवर यांना अभिवादन करतो. आणखी माझं हे अतिशय भाषण मी चालू करतो. खरं म्हणजे त्यांचा जो निसर्गावरती त्यांनी जी कविता लिहिली ती कविता खरोखरच एवढी चांगली आहे. म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा. आणखी ही सृष्टी वाचवायची असेल तर त्याच्यासाठी काय काय करावं लागेल याच्याविषयी त्यांची जी कविता आहे खरोखर मला ती कविता आवडली. आणि यासाठीच मी असं म्हणतो की आता कवी आणि लेखक इथं आता मला वाटतंय मी सोडून बाकीचे सगळे कवी आणि लेखक आहेत. मीच फक्त एकटा असा आहे की माझा आणि कवितेशी किंवा लेखनाशी आजपर्यंत संबंध आलेला नाही. पण काय झालंय आजपर्यंत म्हणजे ज्या वेळेला मी लहानपणापासून शिक्षण घेत होतो त्यावेळेला कविता, कादंबऱ्या आणखी जे काही लेख असायचे ते सगळे लेख हे प्रस्थापितांचे लेख असायचे आणि ते शृंगारिक विषयावरच असायचे. त्याच्यानंतरचा थोडासा काळ आला की त्या काळामध्ये पेरेर रामास्वामी असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील यांनी सामाजिक भान ठेवून त्यावेळची जी परिस्थिती आहे ते परिस्थितीचं वास्तव्य लिखाण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतरचा काळ म्हणजे एक 2-3 दशकापासूनचा कार्य म्हणजे जे लेखन आहे ते लेखन कसं आहे ते लेखन जे आहे ते म्हणजे सामाजिक ज्या चळवळी आहेत म्हणजे आज समाजाला जे पाहिजे होतं हे जे चातुर्वर्ण्य आहे ते चातुर्वर्ण काढून टाकण्यासाठी जे लिखाण झालं त्याप्रमाणे लेखन केलं. आणि त्याच्यानंतरचा आजचा जो प्रश्न आहे तो कसा आहे ऍक्च्युली म्हणजे प्रिंट मीडिया म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया हा
एक चौथा स्तंभ म्हणजे जागतिक ह्याचा देशाची सुधारणा करण्यासाठी आणि देशाच्या ज्या घटना आहेत त्याच्यासाठी हा चौथा स्तंभ म्हणून मानला गेला. पण हा जो चौथा स्तंभ आहे हा चौथा स्तंभ आता राजकारणाच्या पायाची म्हणजे धूळ झालेला आहे आणि तो जे राजकारणी सांगतील त्याप्रमाणेच ते बोलतात आणि त्याप्रमाणेच ते वागतात, ते लिहितातही त्याचप्रमाणे. म्हणजे गोरगरिबांचे किंवा जो समाज आहे म्हणजे जवळजवळ 95% जो समाज आहे त्या समाजाला जे कळलं पाहिजे ते सांगायचा कोण प्रयत्न करत नाही. जे राजकारणाला कळतं, राजकारण्यांना जे पाहिजे तेच लोकांच्या समोर आणलं जातं आणि मुख्य ज्या बातम्या आहेत त्या बातम्या दडवल्या जातात. तर आता लेखकांची आणि विचारवंताची लेखकांची जबाबदारी येऊन पडलेली आहे की जे चौथा स्तंभ जे करू शकत नाही ते आता या लोकांनी केलं पाहिजे. आणि आता इथून पुढच्या ज्या कविता आहेत त्या कविता हे राजकारण्यांचे वस्त्रहरण करण्याची वेळ आलेली आहे आणि हे विचारवंताशिवाय आणि लेखकांच्या शिवाय कोण करू शकणार नाही. आणि माझ्या मते आता जे इथं तुम्ही लेखक आहात ते लेखक जे कवी आहेत, कारण इथं अनिल मामाने पण चांगले कवी आहेत, शोभा पण चांगली लिहिते, तर तुमच्याजवळ तुमच्यावरती ती जबाबदारी आली आहे. कारण आम्ही चळवळीचं काम करतो पण आमच्यावरती काही लिमिटेशन येतात. आम्ही फक्त मीडियामध्ये हे करतो, सोशल मीडियामध्ये करतो, पण सोशल मीडियावर पडणारा वाचणारा हा किती समाज आहे. तर तुमचं हे जे लिखाण आहे हे लिखाण अगदी खालच्या थरापर्यंत गेलं पाहिजे आणि ते लिखाण हे लोकजागृतीसाठी लिखाण हवं. कारण आता काळाची गरज ती आहे आणि एवढंच मी सांगतो तुम्हा सर्वांना. आणि माझे जे 2 शब्द आहेत ते मी इथं संपवतो. जय भीम, जय शिवराय, जय भारत. धन्यवाद सर. सरांनी आपले अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. आजच्या अश्रू या काव्यसंग्रह चंद्रकांत सावंत सरांचा अश्रू हा काव्यसंग्रह त्याचं या ठिकाणी आज प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्यामध्ये आपल्याला अध्यक्षपदी लाभलेले माननीय डॉक्टर दयानंद ठाणेकर सरांचा मी आभार व्यक्त करतो. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट मकानदास सरांचंही मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. ज्यांच्या हस्ते या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं त्यांचे मित्र आणि प्रदीप पाटील यांचाही या ठिकाणी धन्यवाद. तसेच प्राध्यापिका शोभा चाळके यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. निर्मिती प्रकाशनचे अनिल मामाने, तसेच चैत्र प्रकाशनचे मंदार पाटील सर, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाला आपण ऑनलाईन पद्धतीनं उपस्थिती दाखवल्याबद्दल आपणा सर्वांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.